आज 20 डिसेंबर राष्ट्रीय संत समाजसेवक संत गाडगेबाबा यांची पुण्यतिथी। जगाच्या पाठीवरती अनेक मानवतावादी विचार करणारे संत महंत थोर पुरुष होऊन गेले। त्यातील एक संत गाडगेबाबा। आपल्या देशामध्ये स्वच्छतेचं महत्त्व काय या विचारसरणी मांडण्याचं काम संत गाडगेबाबांनी केलं। समाजामध्ये अनेक प्रकारची माणसं जन्माला येतात आणि मरतातही, परंतु त्यांचंच नाव या ठिकाणी असतं ज्यांनी समाजाच्या हितासाठी काही गोष्टी केल्या। समाजाला काही दाखवण्यापेक्षा समाजासाठी काहीतरी करून दाखवणं हे फार महत्त्वाचं असतं। खरं तर आज आपण प्रत्येकजण संत गाडगेबाबा यांची पुण्यतिथी प्रत्येक त्या ठिकाणी राष्ट्रीय स्तरावरती साजरी केली जाते। प्रत्येक खेडोपाडीमध्ये अनेक जे काही अधिकारी वर्ग असतात, सांगा कशा पद्धतीनं ते जयंती साजरी करतात। कुठेतरी गावात येणार, बाबाच्या मूर्तीला किंवा त्या स्मरण चिन्हाला त्या ठिकाणी हार वगैरे घालणार, वाटलंच तर झाडू घेणार आणि 2-3 प्रकारे झाडून सनी ते फोटो काढणार वगैरे आणि दाखवणार की बाबा आम्ही समाजाची या ठिकाणी स्वच्छता केली। सांगा खरंच ही समाजाची स्वच्छता आहे का? बाबांनी फक्त झाडू घेऊन झाडणं हे शिकवलं का? हीच स्वच्छता शिकवली का? नाही। या महापुरुषाचं महत्त्व जर सांगायचं ठरलं तर मित्रहो, बाबांनी अनेक खेड्यापाड्यामध्ये जाऊन सनी तेथील जी काही बाह्यरंगाची घाण असेल ती स्वच्छता दिवसभर केलीच, परंतु रात्रीचं त्या गावामध्ये आपल्या प्रबोधनामार्फत लोकांच्या विचारातील डोक्यातील घाण असलेली विचारसरणी दूर करण्याचं काम संत गाडगेबाबा यांनी केलं। अनेक प्रकारचे विचार लोकांच्या मनामध्ये असतात। अंधश्रद्धेचे थोर विरोधक म्हणजे संत गाडगेबाबा। दगडात देव नसून माणसात देव असतो ही शिकवण देणारे संत गाडगेबाबा, मानवतावादी विचार मांडणारे संत गाडगेबाबा या ठिकाणी होऊन गेले। संताच्या अभंगवाणीतून सनी योगी पावन मनाचा, साहे अपराध जनाचा। योगी हा साधा होत नसतो, अनेक प्रकारचा समाजाचा त्या ठिकाणी अन्याय सहन करून निर्माण होणारा तो संत, तो योगी असतो। फक्त देवधर्म करूनच आपण या ठिकाणी समाजाची सेवा करतोय असं नव्हे। समाजाची सेवा आणि हित जोपासणारे योगी हे खूप महान आणि त्यागी असतात। बाबांचं चरित्र जर बघितलं तर बाबांनी स्वतःचं घरदार सगळं सोडलं या समाजासाठी आणि ते अतोनात या ठिकाणी खेडोपाडी फिरत आणि समाजाचं हित जोपासत, समाजाच्या विचाराची देखभाल करत, गोरगरिबांच्या हितासाठी समाजासाठी झटण्याचं काम संत गाडगेबाबा यांनी केलं। बाप करी जोडी लेकुराच्या हिता हे अभंगातून संतांनी सांगितलं। बाप आपल्या लेकरांसाठी धन असो प्रेम असो हे त्या ठिकाणी जोडतोय लेकराच्या हितासाठी, परंतु हे नाही सांगितलं की दुसऱ्याच्या लेकराच्या मुखातला घास हिसकावून सनी आपल्या लेकराचं पोट भरावं। त्याग शिकवला, न्याय शिकवला संतांनी, तुम्हा आम्हाला मानवतावादी विचार शिकवला। संत गाडगेबाबांनी आपल्याला अनेक प्रकारचं त्या ठिकाणी शिकवण दिली, स्वच्छताचं महत्त्व पटवून दिलं। वैचारिक पातळीवरती माणसाचे विचार मानवतावादी असले पाहिजे, एकमेकाविषयी प्रेम असलं पाहिजे, समाजाचं हित जोपासता आलं पाहिजे। आपली स्वच्छता कशी आहे? बाबांनी प्रबोधनामधून अनेक प्रकारच्या अंधश्रद्धेचा विरोध केला। संत कबीरदास सांगतात, पाहन पूजे हरी मिले तो पूजू मैं पुढा पहार, ताते यह चाकी भली पीस काय संसार। जर एखादी मूर्तीचं पूजन केल्यानं जर आम्हाला भगवंत मिळत असेल तर मी त्या दगडाची जी काही पहाड असेल, खदान असेल तिचीच पूजा करू शकतो। म्हणजे संत गाडगेबाबा सांगतात, देवधर्माच्या कार्यामध्ये, अंधश्रद्धेच्या कामामध्ये पैसा लावण्यापेक्षा एखाद्या शाळेला पैसा लावा, त्या ठिकाणी ती शाळा मोठी करा, त्या ठिकाणी गोरगरिबांच्या लेकरांना शिकण्यासाठी पैसा द्यावा।
शाळा हे एक मंदिर असतं, हा फक्त भिंतीवरचा सुविचार नसतो, हे माणसानं प्रत्येकानं समजून घेतलं पाहिजे. बाबाच्या या मौल्यवान शब्दांना कोटी कोटी प्रणाम देतो आणि पुन्हा एकदा संत गाडगेबाबा यांच्या पुण्यतिथीनिमित्त बाबांना विनम्र अभिवादन करतो. जय भारत, जय हिंद, जय भारत.